मृत्युंजय ग्रामीण रुग्णालय आजरा येथे अत्यावश्यक लसींच्या तुटवड्याबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीकडून डॉक्टर सुश्रुत जमदाडे यांना निवेदन देण्यात आले। या पार्श्वभूमीवर डॉक्टर जमदाडे यांनी संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत रुग्णालयात कोणत्याही लशींचा तुटवडा नाही असं स्पष्ट केले। डॉक्टर जमदाडे यांनी सांगितलं की प्रथमेश बायजी कोकरे राहणार आवंडी धनगरवाडा याला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णास ARV लस दिल्यानंतर रिॲक्शन आल्याने दुसऱ्या वायलची टेस्टही करण्यात आली, मात्र पुन्हा प्रतिक्रिया दिसल्याने रुग्णाला पुढील उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले। तेथून पुढे त्याला जिल्हा रुग्णालय कोल्हापूर येथे हलवण्यात आले। त्यांनी सांगितलं की रुग्णाला आलेली प्रतिक्रिया गंभीर स्वरूपाची असल्याने तातडीने निर्णय घेऊन पुढील उपचार सुरू करण्यात आले। रुग्णालयात सर्व प्रकारच्या लसी व तातडीच्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। लशींची कमतरता असल्याचा उल्लेख रुग्णाच्या नातेवाईकांकडून गैरसमजुतीतून झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पेशंट आला हा ग्रेड 3 चा डॉग बाईट होता, त्याला ग्रेड 3 च्या डॉग बाईटला आपण रेबीजचं वॅक्सिन देतो आणि इम्युनोग्लोबुलिन देतो। तो 10 वर्षाचा होता, त्यामुळे धनुर्वातचं इंजेक्शन द्यायची गरज पडत नाही, त्यामुळे धनुर्वातचं इंजेक्शन दिलं नाही। आपण फक्त रेबीजचं वॅक्सिन पण दिलं नाही, तर अजून त्याच्या आधी आपण टेस्ट डोस देतो इम्युनोग्लोबुलिनचा। इम्युनोग्लोबुलिनचा टेस्ट डोस आपण राईट हँड मध्ये पहिल्यांदा दिला, त्याला रिॲक्शन आली। रिॲक्शन आल्यामुळे इचिंग वगैरे होत होतं। खरं पेशंटची लहान मुलगा असल्यामुळे त्याला जास्त डिटोरेट व्हायची शक्यता जास्त असते, त्यामुळे ती वाईल आपण डिस्कार्ड करून दुसरी वाईल घेतली, दुसऱ्या हाताला आपण टेस्ट डोस दिला। 0.1 cc चा टेस्ट डोस देतो आपण, त्याला पण रिॲक्शन आली। मग ते पेशंट डिटोरेट होऊ नये यासाठी आपण पुढे पाठवलेलं 100 खटला गडहिंग्लजला। असं नाही आहे की आपल्याकडं लसी नाही आहे, आपल्याकडे लसी भरपूर आहेत, त्यामुळे काय त्याचा काय प्रॉब्लेम नाही, गैरसमज झालेला। यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, सचिव पांडुरंग सावरतकर तसेच दिनकर जाधव, रामचंद्र पंडित, मिलिंद डिसोजा, जावेद पठाण, ज्योतिबा जिगीकर, मदन तानवडे आदी उपस्थित होते। दरम्यान या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीदार, आजरा।